मान्सून 2026चं आगमन येणाऱ्या काही तासामध्येच केरळमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. जवळपास उद्याच्याला 4 जूनला मान्सूनचं आगमन केरळचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. कारण की IMD ज्या 14 स्टेशन्स आहेत त्या 14 स्टेशनचा इन्फॉर्मेशन कलेक्ट करत आहे. ह्याचबरोबर OLR इमेजरी आणि वाऱ्याची जी दिशा या 3 पॅरामीटर्स आहेत त्या 3 पॅरामीटर्सचा स्टडी केल्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंत IMD डिक्लेअर करेल की मान्सून हा केरळमध्ये दाखल झाला. या 14 स्टेशनवर कालपासूनच त्या ठिकाणी दमदार पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे. हे 14 स्टेशन्स आपण जसं प्रथम जर पाहिले, हे 14 स्टेशन्स आहेत. एक मिनिकॉय, याचबरोबर अमिनी, हे दोन्ही बेट लक्षद्वीप बेटावरती आहेत. याचबरोबर तिसरं तिरुवनंतपुरम, पुनलूर, कोल्लम, अलपुझा, कोट्रायम, कोची, त्रिशूर, कोझिकोड, तलशरी, कन्नूर, कुडुलू आणि मंगळूर, म्हणजेच कर्नाटकचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी 2 स्टेशन. याचबरोबर लक्षद्वीपचे बेट आहे त्यावरती 2 स्टेशन आणि केरळामध्ये जवळपास 10 स्टेशन्स आहेत. या संपूर्ण स्टेशन्सवरचा डेटा कलेक्ट केल्यानंतर IMD आपल्या अधिकृत घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम येणाऱ्या 24 तासात वाऱ्याची दिशा, सिस्टम प्रणाली आणि लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर उद्याच्याला एक WD उत्तर भारतामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. तसा प्रभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ढगांची दाटीही त्या ठिकाणी वाढली. याचबरोबर राजस्थान असेल, पंजाब असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तसेच जोरदार वारही राजस्थानचा उत्तर भाग असेल या ठिकाणी पाहायला मिळतं. याचबरोबर एक ट्रफ रेषा जी आहे ती ट्रफ रेषा दिल्लीपासून उत्तर प्रदेश असेल, याचबरोबर पश्चिम बंगालपर्यंत विखुरलेला आहे. आणि वाऱ्याची जी दिशा असेल ती वाऱ्याची दिशा अरबी समुद्रामार्गे राजस्थान असेल, गुजरात असेल, याचबरोबर राजस्थानचा दक्षिण भागापासून मध्य प्रदेशमधून हे वारं जे आहे ते महाराष्ट्राचा विदर्भ, मराठवाड्यापासून ते आंध्र प्रदेशपर्यंत विखुरलेल्या स्वरूपामध्ये आहे. म्हणजे या पद्धतीचे वारं वाहत आहे. हे दुसरं जे वारं जर पाहिलं, दुसरं वारं हे बंगालच्या उपसागरामधून पश्चिम बंगालपासून उत्तरेला सरकत आहे. आणि जो पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तो पाऊस राज्याचा पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर विदर्भाचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचबरोबर खानदेशमधील काही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसामध्येच कोकणामध्येही पाऊस पाहायला मिळणार आहे. आज दिवसभर जर पाहिलं तर आज सकाळीही कोकणामध्ये पाऊस झाला. याचबरोबर दुपारनंतर कोकणाचा दक्षिण भाग असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल या ठिकाणीही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळाला. तसेच नाशिकमध्येही पाऊस आज आपल्याला पाहायला मिळाला आहे. याचबरोबर आज रात्रीची पावसाचा अंदाज जर पाहिला तर आज रात्री सांगलीचा संपूर्ण जिल्हा असेल, याच्यामध्ये शिराळा तालुक्याचा अतिपूर्व भाग असेल, तसेच वाळवा, इस्लामपूर असेल, पलूस असेल, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, जत, याचबरोबर कोल्हापूरचा पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, याचबरोबर सोलापूरचा मंगळवेढा, सांगोला, माळशिरस असेल, माढा, याचबरोबर करमाचा दक्षिण भाग, सोलापूरचा असेल आणि अक्कलकोटचा काही भाग असेल, मोहोळ असेल या ठिकाणीही हलक्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल. आजूबाजूचा जो एरिया जर पाहिला त्या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्याचं जर पाहिलं पाटण, सातारा, मेड, महाबळेश्वर असेल, वाई असेल, याचबरोबर पुण्याचा दौंड असेल, बारामती हा जो पट्टा असेल या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात ढगांचं वातावरण तयार झालं आहे. मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. जर पाऊस नाही झाला तर फक्त ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. काही ठिकाणी लाईटनिंग, थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर मराठवाड्याचं जर पाहिलं, मराठवाड्याचा लातूरचा संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये औसा, निलंगा, उदगीर, याचं अहमदपूर असेल, लातूर असेल, तर धाराशिवचा उस्मानाबाद तालुका असेल, तुळजापूर, उमरगा, नांदेडचा दक्षिण भाग, कंधार, मुदखेड, बिलोली, याचबरोबर भोकर, किनवट या भागामध्येही पावसाची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता. मात्र या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला. तसेच बीड, केज आणि विदर्भाचा बुलढाणा असेल, बुलढाण्याचा दक्षिण भाग, सिंदखेड राजा, लोणार, याचबरोबर वाशिम तालुका, मालेगाव, रिसोड, पातूर या भागामध्येही काही प्रमाणामध्ये पावसाची ॲक्टिव्हिटी होऊ शकतं. मात्र त्या ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार नाही. वाऱ्याचा स्पीड मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर अहिल्यानगर, अकोले, संगमनेर, कोपरगावमध्ये पावसाची शक्यता आहे. तसे नाशिकचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, याच्यावर नाशिक, पेठ, दिंडोरी, सरगणा, कळवण, सटाणा, मालेगाव, चांदवड असेल, तसेच धुळ्याचा दक्षिण भाग असेल, साक्री, सिंदखेडा, याचबरोबर धुळे तालुका, अहमनेर तालुका, जळगावचा या ठिकाणीही पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर येवला, चांदवड, नांदगाव या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर विदर्भातील जर पाहिलं तर चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, राजूर, गोडपिंपरी, तसेच यवतमाळचा अतिपूर्व भाग असेल, म्हणजे राळेगाव, मोरेगाव, वणी, तसेच गडचिरोलीचा चारमोशी, भंडारा, गोंदियाचा उत्तरेचा भाग या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र काही अंशी त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचे ठेप आज रात्री ते उद्यापर्यंत पाहायला मिळणार आहेत. याचबरोबर आज रात्री ते उद्यापर्यंत म्हणजे 4 तारखेचा हा अंदाज जर आपण पाहिला तर 4 तारखेलाही राज्यामध्ये लाईटनिंग, थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता. कोकणाचा दक्षिण भागापासून आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे. सर्वप्रथम कोकणाचं जर पाहिलं
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, देवगड, मालवण, वैभववाडी असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. रत्नागिरीचा संपूर्ण भाग असेल, जो समजा सपाटी भाग असेल, राजापूर, लांजा, रत्नागिरी, गुहागर, दापोली, रायगड जिल्ह्याचा रोहा असेल, माणगाव असेल या ठिकाणीही पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर पेन, आपले शेतकरी मित्र आहेत, सातत्याने विचारणा करतायत तर पेनमध्ये पाऊस पडेल का, तर उद्याही त्या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र येणाऱ्या काही दिवसात त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल, चंदगड, गडिंग्लज, आजरा, भुदरगड, ते सांगली जिल्ह्याचा कोटेमंकाळ, जतमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो. तासगाव तसेच मिरज, खानापूर, आटपाडी, विटाचा काय भाग असेल या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे. साताऱ्याचं वडूज, पलटण, दहिवडी या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता. सोलापूर जिल्ह्याचा सांगोला, माळशिरस असेल, मंगळवेढा असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. पंढरपूरमध्येही ढगाळ वातावरण राहील. तसेच अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, बार्शी या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार. धाराशिवचा संपूर्ण जिल्हा, त्याच्यामध्ये भूम, पारंडा, कळंब, उमरगा, उस्मानाबाद असेल, तुळजापूर असेल या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. लातूर संपूर्ण जिल्हा आणि नांदेडचा संपूर्ण दक्षिण भाग, याचबरोबर बीडचा केज, अंबेजोगाई हा जो पट्टा असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याही ठिकाणी लाइटनिंग, थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात. तसेच परभणी तालुक्याचा उत्तरेचा भाग, पाथरी, जिंतूर आणि हिंगोलीचा हिंगोली तालुका असेल, याचबरोबर जालनाचा परतूर असेल हा जो पट्टा असेल या ठिकाणी काही प्रमाणामध्ये ढग दाटले असतील, दाटण्याची शक्यता आहे व हलका पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. याचबरोबर या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर मात्र विदर्भामध्येही उद्या पावसाची दाट शक्यता आहे. याच्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ हा संपूर्ण पट्टा असेल. वर्धाचा भाग असेल या ठिकाणी संपूर्णपणे ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. आजही त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. उद्याही याच पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी राहू शकते. मात्र राळेगाव, वरोरा, हिंगणघाट, समुद्रपूर, उमरखेड, कुही तसेच हिंगणा, कटोल हा जो पट्टा असेल या ठिकाणी 1-2 स्वरूपात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर नाशिक असेल, जळगावचा काय भाग असेल, संभाजीनगर असेल आणि अमरावतीचा उत्तर भाग या पट्ट्यामध्ये 1-2 स्वरूपात पाऊस पडेल. जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर IMDची म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज आपण पाहिला, हवामान खात्याने बहुतांश जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या ठिकाणी 1-2 स्वरूपात पावसाची अपेक्षा आहे व त्या विंड स्पीडचं जर पाहिलं तर विंड स्पीड ही काही अंशी जास्त पाहायला मिळू शकतं. सर्वप्रथम कोकणाचं जर पाहिलं, कोकणातील मुंबईमध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे. रायगडमध्येही पाऊस पाहायला मिळणार आहे. भरपूर दिवसापासून मुंबई असेल, रायगड असेल, ठाणे असेल, पालघर असेल या ठिकाणी पावसाने दणी मारलेली होती. मात्र IMD सांगताय की त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो. याच्यानंतर रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर असेल, नाशिक, धुळे, नंदुरबार, याचबरोबर बीड असेल, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या ठिकाणी लाइटनिंग, थंडरस्टॉर्म सहित हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. येलो अलर्ट त्या ठिकाणी जारी करण्यात आला आहे. याचबरोबर वर्धामध्ये मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शक्यता. त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. आता ऑरेंज अलर्ट संपूर्ण जिल्ह्यासाठी जारी करण्यात आला आहे. मात्र असं नाही की संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल. मुसळधार किंवा जोरदार पाऊस हा फक्त काही वेळापुरता, काही मर्यादित ठिकाणापुरताच होत असतो. पण फोरकास्ट करताना संपूर्ण जिल्ह्याचा तो मॅप आपल्याला पाहायला मिळत असतो. याचबरोबर सांगली असेल, सोलापूर असेल, संभाजीनगर असेल, जालना आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये लाइटनिंग, थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल आणि तुमचे जे कमेंट्स येतात हे खूप छान कमेंट्स येतात, या कमेंट्ससाठी मी तुमचा ऋणी आहे. तर जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.